रिपब्लिकन पक्ष खोब्रागडे दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंनी स्थापन केलेल्या या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्रजी शेंडे भाऊ निर्भवने आणि उपाध्यक्ष नंदकुमार रोकडे, चंद्रकांत घोडके आणि त्यांचे सर्व मान्यवर नेते या सर्वांनी आदरणीय पवार साहेबांची चर्चा करून पुरोगामी विचारसरणी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। रिपब्लिकन पक्ष खोब्रागडे गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपेंद्रजी शेंडे यांचं मी महाविकास आघाडीच्या वतीनं आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या निर्णयाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये उपेंद्र शेंडेंच्या नेतृत्वाखाली हा खोब्रागडे रिपब्लिकन पार्टी ही अधिक क्षमतेनं महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचं काम करेल। त्यांची प्रभाव क्षेत्र ज्या भागात आहेत त्या विदर्भ आणि सर्व भागात महाराष्ट्राच्या उपेंद्रजी शेंडे साहेबांचे सर्व या रिपब्लिकन पक्षाचे खोब्रागडे गटाचे सगळे सहकारी महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभागी होतील। मी उपेंद्रजी शेंडे आणि भाऊ निर्भवने आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा एक चांगला निर्णय घेऊन महाराष्ट्रातल्या राजकारणाला चांगली दिशा देण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। तुम्ही बोलणार नंतर माझ्या जागेत ठीक आहे, मग मी उठल्यावर त्यांना इथं बसू मग करू। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काल पक्ष कार्यालयामध्ये पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली। आमच्या वाट्याला ज्या 10-11 जागा येणार आहेत त्या सर्व जागांच्या वरच्या संभाव्य उमेदवारांची, त्यांच्या तयारीची, त्यांच्या बाबतीतली एकंदर चर्चा काल आम्ही पूर्ण केली। आज त्यातले काही उमेदवार पवार साहेबांना, मला, आमचे नेते अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड साहेब यांना भेटलेले आहेत। आम्ही पुन्हा उद्या परवा बसून यातले काही उमेदवार आम्ही आपल्या समोर जाहीर करू। कुणाला आले? अशा पद्धतीनं नोटिसेस काही आमच्या बाजूला येणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या बाबतीत दिल्या जात आहेत। त्या नोटिसी आल्यानंतर देखील नेते आणि कार्यकर्ते आमच्या बाजूने उभा राहून ठामपणाने या महाविकास आघाडीत सहभागी होत आहेत, त्याचं मला समाधान आहे। खोट्या नोटीस ऐनवेळी दिल्यानंतर महाराष्ट्रातलं जनमत हे सत्तारूढ पक्षाच्या अधिक विरोधात जाईल अशी आमची खात्री आहे। महाविकास आघाडीमध्ये काही 1-2-3 निर्णय हे राहिलेले आहेत, ते निर्णय लवकर होतील अशी आशा आहे। ती जागा शिवसेना उभाटाने ठरवायची असं आमच्यात ठरलेलं आहे। राजू शेट्टींशी ते बोलतायत अशी माझी माहिती होती।
पण राजू शेट्टींची जाहीर जी विधानं झालेली आहेत त्यातून असं काही दिसत नाही. पण आमच्या कुणाचा त्यांच्याशी राजू शेट्टींशी संपर्क नाही. या देशात शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण केंद्र सरकारने स्वीकारलं. देशातल्या सगळ्या इंडियाच्या सदस्यांनी आणि इंडियाच्या आघाडीतल्या सर्व पक्षांनी त्यांना ठामपणाने विरोध केला. शेतकरी विरोधी धोरण असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी समविचारी सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे अशी आमची धारणा आहे. राजू शेट्टी यांना केंद्र सरकारने घेतलेली जी धोरणं आहेत ती जर शेतकऱ्यांच्या विरोधातली, ती जर त्यांना अमान्य असतील तर ते आमच्याबरोबर सहभागी होतील असा आमचा विश्वास आहे. त्याच्यावर बोलताना संजय राऊत असं म्हणाले आहे की जर पंतप्रधानांना त्या जागेवरून हलवायचं असेल तर सांगलीची जागा आम्हाला सोडावी लागेल. एका जागेवरून एवढी टोकाची भाषा बोलणं ते कुठेतरी महाविकास आघाडी म्हणून धोकादायक नाही वाटत? काही धोका नाही. अतिशय चांगली सामंजस्याचं वातावरण महाविकास आघाडीत आहे. सर्व पक्ष एकमेकाशी चांगला संवाद साधून आहेत. आता तुमच्या समोर आल्यानंतर थोडंसं इकडं तिकडं झालं तर त्याचा अर्थ आत संबंध ताणले गेलेले आहेत असा गैरसमज महाराष्ट्राने करून घेऊ नये. तिथल्या स्थानिक चर्चेला मी उत्तर देणं अभिप्रेत आहे का? माझ्यापर्यंत काही आलेलं नाही. आमचा उमेदवार आम्ही ठरवण्याची प्रक्रिया केलेली आहे. त्यामुळं आमचा काही अजून त्यांचा संपर्क झालेला नाही. नाही, हे मला काही शक्य वाटत नाही. असं काही घडलेलं आहे. उलट प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याबरोबर यावं असा आजही आमचा प्रयत्न आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल, जे 400 पार कशासाठी तर संविधान बदल करण्यासाठी, मग यासाठी प्रकाश आंबेडकर हे आमच्याबरोबर पाहिजेत अशी आमची धारणा आहे. आणि आम्ही आजही हा प्रयत्न करतोय. आणि माझी त्यांना काल ही मी त्यांना विनंती केली. मी स्वतः त्यांच्याशी बोललो की त्यांनी आमचा प्रस्ताव मान्य करावा. आम्ही जवळपास 5 जागा त्यांना देऊ इच्छितोय. शेवटी सुरुवात ज्यावेळी झाली त्या सुरुवातीला किती जागा पाहिजेत हे त्यांच्याकडून आमच्याकडे आकडाच आला नाही. आणि त्यामुळं आमच्या बरेच 2-2.5 महिने आमच्या चर्चा चालू आहेत. पण दिवस गेल्यामुळं तिन्ही पक्ष शेवटी नाईलाजाने ऐनवेळी काही ठरवायला गेलं तर फार गोंधळ होईल म्हणून आम्हाला हळूहळू काही जागांचे निर्णय घेणं क्रमप्राप्त झालं. तरी देखील तिन्ही पक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांना अकोमोडेट करायला, म्हणजे त्यांना या आघाडीत घेण्यासाठी आजही तयार आहेत. आणि माझी आजही त्यांना विनंती आहे की त्यांनी एक पाऊल मागं घ्यावं. शेवटी 3 पक्ष आहेत. प्रत्येक गोष्टीवरून इश्यू तयार करण्यात काही अर्थ नाही. कोण कोणत्या बैठकीत काय बोललं, कोण काय बोलतं, यापेक्षा आपलं टार्गेट काय आहे. आपलं टार्गेट जर महाशक्तीचा पराभव करण्याचं असेल तर या गोष्टी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसने या महाविकास आघाडीच्या अलायन्समध्ये, इंडियाच्या अलायन्समध्ये आमच्या हक्काच्या जागा आम्ही सोडलेल्या आहेत. शेवटी आमची पवारसाहेबांची धारणा आहे की सगळे एक आले पाहिजेत आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून प्रकाश आंबेडकर साहेबांना माझी आजही विनंती आहे की त्यांनी आमच्याबरोबर यायला पाहिजे. आमचा आग्रह आहे आणि ते बरोबर यायला तिन्ही पक्ष आजही त्या पद्धतीने तयार आहेत. असं आहे की निमंत्रित आत्ताची बैठक जी आहे ती प्रचार यंत्रणा काही तिन्ही आघाडीतल्या सगळ्यांच्या बाबतीत काय काय आता कसं पुढे सभा करायचे याविषयीच आहे. मी आणि आदरणीय पवारसाहेब
उद्धव ठाकरे साहेबांच्या घरी ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी देखील काय काय चर्चा, कसा निवडणूक करायची या बाबतीत चर्चा आमची झाली आणि त्यावेळी आमची ती बैठक अचानक ठरलेली, म्हणून काँग्रेसला बरोबर घेऊन त्या सगळे मुद्दे हे करणं, काही गोष्टी एकत्रित कशा करायच्या याविषयी आज चर्चा आहे. पण प्रकाश आंबेडकर साहेबांच्याशी मी असो किंवा आमच्या आघाडीतले अनेक मित्र आमच्या बरोबरचे तिन्ही पक्षातले हे संपर्कात आहेत. शेवटी संख्या, सीट ॲडजस्टमेंट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आघाडीत एकत्रित बसून काम करण्याची जी व्यवस्था आहे ती सुरू होत नाही. त्यामुळं आम्ही काही वेगळं ठरवलेलं नाही, आम्ही ठरवलेलं काही गुप्तही ठरलेलं नाही. त्यामुळं आंबेडकर साहेबांना माझी आजही तुमच्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी याचा विचार करावा. एखादी मिटिंग कोणाला घेऊन झाली, कोणाला घेऊन नाही झाली. आता पवार साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांची भेट आम्ही जाऊन केली, काँग्रेसनं रुसून घरातच बसलं पाहिजे त्यांना बोलवलं नाही म्हणून. तसं नाही, शेवटी कोण कोणाला भेटते किंवा किती वेळा भेटते यापेक्षा पॉलिसी अल्टिमेटली काय आहे, पॉलिसीमध्ये तुम्ही केलेल्या सूचना, त्यांनी 25 मुद्दे दिलेले, ते सगळे मुद्दे आम्ही मान्य केले. ते आमच्या विचाराचेच मुद्दे आहेत, ते काही वेगळे मुद्दे नव्हते. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारसरणी टिकावी, भारतात टिकावी आणि त्यासाठी सर्व पक्ष एकत्रित व्हावेत ही मूळ धारणा आहे. त्यामुळं जागा मागं पुढं वगैरे ह्या सर्व सुरुवातीपासून जर त्या जागांच्या संख्येची चर्चा झाली असती तर कदाचित अकोमोडेशन व्यवस्थित झालं असतं. गोविंदाचे पिक्चर आता चालत नाही. त्यांचा शेवटचा पिक्चर फ्लॉप गेल्यानंतर नवीन काहीतरी पाहिजे. चालणारा नेता, चालणारा नट तरी घ्या म्हणा. बारामती तरी आम्ही अजून जाहीर केलेलं नाही. ते सभा झाली, सभेत बोलणं, अधिकृत पक्षाने अजून बारामती जाहीर केलेली नाही. नाही, तिकीट सिटिंग सदस्याला शक्यतो तिकीट देण्याचा रिवाज आहे. त्यामुळं अमोल कोल्हे आणि सुप्रियाताई सुळे यांच्या तिकिटाबद्दल दुमत नाहीये. पण अधिकृत जाहीर करण्याची जी व्यवस्था पक्षाची आहे तिने पक्षाच्या याच्यावरून आम्ही अजून जाहीर केलेलं नाही. पण ते ऑब्वियस आहे, त्या दोघांना आम्ही तिकीट देणार, तिथं काही शंका नाही. पण आमच्या यादीमध्ये काही कुठे गडबड नाही, व्यवस्थित तुम्ही बघा. आमचे उमेदवार बघितल्या तुमच्या लक्षात येईल की किती ताकदीने पक्ष आमचा समोर येतोय. हो, आमचे कार्यकर्ते मुंबईत ईशान्यपूर्व जागा घ्यावी अशा आग्रहाचे होते. आम्ही देखील महाविकास आघाडीमध्ये ते मुद्दा ठामपणाने मांडलेला होता. पण अजून त्यावर आमच्या शिवसेनेने ती जागा आता जाहीर केलेली आहे. आम्ही ती जागा मागितलेली होती. नाही, आम्ही कोणत्याही गोष्टीवर डिस्प्यूट करत नाहीये आणि असं जाहीरपणे तर अजिबात आम्ही तो डिस्प्यूट मांडणार नाही. आम्हाला त्यांच्याशी काय बोलायचं ते आम्ही यापूर्वीच बोललेलो आहे. महाविकास आघाडी मधला गोंधळ दाखवणारी ही जाहिरात आहे. दुल्हा कौन बनेगा हे अजून निश्चित नाही अशी ती जाहिरात आहे. तुम्ही पाहिली का आणि पाहिली असेल तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? थोडक्यात महाविकास आघाडीमध्ये काही आलबेल नाही, तिथे नेतृत्व कोण करेल हेच अजून ठरलेलं नाही असं त्या जाहिरातीचं. जाहिरात थोडीशी ती चाइल्डिश वाटते.
हीच जाहिरात त्यांच्या बाबतीतही होऊ शकते. महाराष्ट्रामध्ये दुल्हा कौन बनेगा नुसत्या एकट्या भाजपवरच आम्ही ती करू शकतो. ते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाचे रोल न देता फक्त भारतीय जनता पक्षातही ती तशा प्रकारची आम्ही जाहिरात करू शकतो, दुल्हा कौन बनेगा. त्यामुळे तसं काय नाही आहे, जाहिरात त्यांनी केली असेल. पण आमच्या इंडिया आघाडीमध्ये देशातलं वातावरण बघता महागाईचा आगडोंब उसळलेला आहे. सामान्य माणसाला जीवन अडचणीचं झालेलं आहे जगणं. दुसऱ्या बाजूने सगळे दर वाढत असताना शेतकऱ्याची देखील प्रचंड कुचंबना झालेली आहे. भारतातल्या तरुणाच्या हाताला काम नाही आहे. बेकारी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. देशात दारिद्र्य श्रीमंत आणि गरिबांच्यातली दरी प्रचंड वाढलेली आहे. याचा परिणाम मतदानांच्यावर होईल आणि त्यामुळं या देशात इंडिया आघाडीच्या बाजूनं कौल होईल असा मला विश्वास आहे. प्रदेशाध्यक्ष तटकरे असतील किंवा अजित पवार असतील यांना त्यांच्या मतदारसंघामधल्या ज्या अंतर्गत त्यांच्या महायुतीमध्ये तिने उभवली आहे त्याचा समजोता करण्यासाठी ते मुख्यमंत्री शिंदेंना मध्यस्थी करावी लागते, फडणवीसांना मध्यस्थी करावी लागते. याचा अर्थ त्यांच्या उमेदवारीला काँग्रेस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे का? कारण की पदक उभारण्यासाठी ते तटकरेच्या विरोधात भाष्य करतायत. विजय सुद्धा सगळे नेते सुद्धा ते अजित पवारचे कार्यकर्ते याच्यातून तिकडं काही आलबेल नाही आहे आणि निवडून येण्याच्या शक्यतेवर शंका निर्माण झालेली आहे. म्हणून प्रत्येक आघाडीतल्या त्यांची जी युती आहे त्यातले प्रत्येक पक्षाचे स्थानिक नेत्यांना थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन जावं लागतंय. याच्यातच सगळं आलं. लोकसभेला ही परिस्थिती तर विधानसभेला काय अशी शिवसेनेच्या आमदारांच्यात अस्वस्थता निर्माण झालेली आहे. रश्मी बर्वेंची रद्द झालेली असली तरी रश्मी बर्वेंचे पती यांनी देखील अर्ज भरलेला आहे. हायकोर्ट 5 वाजता हिअरिंग आहे आणि हायकोर्टात 5 वाजता हिअरिंग आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. हो गया, करेंगे पूरा. अभी इधर नहीं देखूंगा मैं. नाही तुम्ही मध्ये कसे आला? बोला. आता हा जुना प्रश्न झाला, उत्तरही जुना है. तुम्ही बोला. सर, गोविंदा को पार्टी में प्रवेश देकर एकनाथ शिंदे उन्हें उम्मीदवारी देना चाहते हैं. उत्तर पश्चिम से शायद में ये नौबत क्यों आ रही कि किसी पार्टी कार्यकर्ता को दे सकते हैं, पार्टी उनकी बड़ी है, शिक्षा में वो कहते हैं. तो ऐसे में गोविंदा को फिर से गोविंदा कांग्रेस से वहाँ चुनाव जीत गए थे और वहाँ कांग्रेस का माहौल तभी था. अब गोविंदा के जो फिल्में हैं वो अभी चलते नहीं है. गोविंदा अभी कोई बहुत पॉपुलर स्टार नहीं है. तो मुझे ताजुब हो रहा है कि किस लिए एकनाथ शिंदे साहब ने गोविंदा को बुलाया. दूसरा कोई अभी चलने वाला नट जो है जिसकी अभी पॉपुलैरिटी अच्छी है उसको लेना चाहिए था. फिर उनका निर्णय, हम उसके बारे में क्या बोलेंगे. इसका मतलब ये है कि कोई अच्छा कैंडिडेट उनको जो पार्टी कैडर से खड़ा होता है, ऐसा कोई कैंडिडेट बचा नहीं है जिसकी वजह से उनको फिर गोविंदा हो ऐसे कलाकारों को लेना पड़ रहा है. क्या एकनाथ शिंदे मुझे लगता है इन दिनों में फिल्म देखते नहीं है, तो उनको फिल्म में कौन सा कलाकार कितने प्रभावशाली है वो अभी पता नहीं है. हमें भी नहीं पता, लेकिन उनको शायद अच्छा कलाकार मिलने की आवश्यकता थी, लेकिन कोई नहीं मिला होगा, कोई खड़ा रहने को तैयार नहीं होगा, इसलिए गोविंदा जी को लिया होगा. फिलहाल सांगली हो, भिवंडी हो, इस सीट को लेकर आप लोगों में कोई एक मत बनता नजर नहीं आ रहा है.
क्या वो वजह है और कब हो पाएगा इसके बारे में क्या? ये सही है कि ये दोनों निर्णय के बारे में निर्णय पूरे नहीं हुए। शिवसेना ने एक निर्णय तो घोषित किया है पहले से ही। अपेक्षा है कि इसमें जो थोड़ी 2-3 निर्णय बचे हुए हैं या हुए हैं उसको उसमें तब्दील लाने की ज़रूरत है। उसके लिए प्रयास हो रहा है। हमें अपेक्षा है कि जल्द से जल्द निर्णय आएगा। सर एक और हम देखते हैं कि हर कोई महाविकास आघाड़ी की पार्टियां अपनी कैंडिडेट्स की लिस्ट जारी कर रहा है। आप अभी भी होल्ड ऑन कर रहे हैं, कब तक आपकी सीट आप डिक्लेयर कर सकेंगे? और हम शायद कल या परसों हमारी सीटें डिक्लेयर करने को शुरू करेंगे। मुझे ऐसा कोई लगता नहीं है। हम लगातार पिछले 2-2.5 महीने से अंबेडकर साहब से बातचीत कर रहे हैं। हम ये प्रयास कर रहे थे कि वो हमारे महाविकास आघाड़ी और इंडिया आघाड़ी में आए। हम अभी भी चाहते हैं कि हम इकट्ठा लड़े और वो हमारे अलायंस में आए। अब अभी भी देर हुई नहीं है और हम अपेक्षा करते हैं कि वो हमें ज्वाइन करेंगे। मेरी कल ही बात हुई थी। मैंने उनको फिर कल एक बार विनती की। मैं पिछले कई दिनों से उनसे कई बार बातचीत कर चुका हूँ। हम अपेक्षा करते हैं कि वो हमारी सारी विनती 5 जगह हम देने को तैयार राजी भी हुए थे और उनको वो कन्वे किया था हमने। अब हमारी कोई उन्होंने कल निर्णय ही उनका घोषित किया। कुछ जगह पे उन्होंने कैंडिडेट्स डिक्लेयर किए। हम अपेक्षा करते हैं कि देश में ये सबसे बड़ी लड़ाई होने वाली है और वो हमारे साथ रहेंगे। कोड ऑफ कंडक्ट होने के बाद सेंट्रल एजेंसियों को कोई पॉलिटिकल ऐसे डिसीजन लेने से थोड़ा दूर रहना चाहिए। अब सब लोग इलेक्शन में कार्यरत हुए हैं। इलेक्शन के बाद में अगर उनको कुछ चाहिए किसी को बुलाने के, समन करने के, तो इलेक्शन के बाद होना चाहिए। हम अपेक्षा करते हैं कि ये सारी एजेंसियां इसके ऊपर गौर करें। हमारी पार्टी भी कोशिश कर रही थी कि मुंबई में हम ट्रेडिशनली नॉर्थ ईस्ट सीट लड़ते हैं। कांग्रेस के और हमारे गठबंधन में वो सीट हमारे साथ थी और वहीं से हमारे 2 बार एमपी चुन के आए थे। और हमारे जो एमपी थे वो उन्होंने पार्टी चेंज की, लेकिन हमारे कोई कार्यकर्ता वहाँ इधर उधर गए नहीं। तो इसलिए हमारा प्रयास था कि हम ये सीट लड़े। हमारे गठबंधन की चर्चा में अभी तक हमें उसमें यश नहीं आया। शिवसेना ने उस जगह पे सीट जाहिर कर दी है। हमारा आग्रह था उसके बारे में। नहीं, अभी इलेक्शन में जो चर्चा कई बार हुई उसके बाद उन्होंने निर्णय उनका घोषित किया है। हमारे कार्यकर्ता थोड़े अस्वस्थ है, उनसे हम बातचीत कर रहे हैं। शिवसेना के नेताओं के कान पे भी ये सारी चीजें हमने डाली है। खासकर ऐसे समय में जब महाविकास आघाड़ी कैंडिडेट दे रही है, आगे बढ़ रही है, मूल कैंडिडेट का ही जात प्रमाण पत्र की वजह से पीछे हो जा रहा है। एक बड़ा झटका। रश्मि बर्वे का चुन के आना 100% तय था। बहुत अच्छी कार्यकर्ता है वो और हम जो भी हमने सुना वो वहाँ पे चुन के आ सकती थी। अब उनके पति का वहाँ पे नॉमिनेशन फॉर्म दिया है, वो भी अच्छे हैं। दोनों हस्बैंड वाइफ, वो मुझे 100% विश्वास है कि
हमारी वहाँ की सीट कांग्रेस की है, वो चुन के आएगी और उसमें 5 बजे कोर्ट के सामने भी आज हियरिंग है, ऐसा मैंने सुना। सर, एअर इंडियाशी संबंधित प्रफुल्ल पटेलांवर 2017 साली गुन्हा दाखल झाला होता. सीबीआय त्याचा तपास करत होती, मात्र आता त्यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. असा भ्रष्टाचार झाला नाही, सीबीआयची स्थापना न्यायालयाने क्लीन चिट दिली. मी काय बोललो त्याच्यावर? त्या पद्धतीनं सध्या सत्तेमध्ये जे सहभागी होत आहेत त्यांना क्लीन चिट मिळत आहेत, जे उमेदवार होत आहेत त्यांना नोटिसा येत आहेत, त्या सगळ्या गोष्टींमध्ये काही दिवसांपासून सातत्याने संवर्धन पाहिलं. जनता फार हुशार आहे. भारतातल्या जनतेच्या सद्सद्विवेक बुद्धीवर, तिच्या हुशारीवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि कोणती गोष्ट कशासाठी होते आणि का होते हे आता भारतीय जनतेला हळूहळू कळायला लागलेलं आहे. सातारा लोकसभेच्या जागेवरून आता पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. खरं तर ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. काय निर्णय या सगळ्या आमचे सगळे उमेदवारांच्या चर्चा झालेल्या आहेत. उद्या पवार साहेबही सातारला जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून येणार आहेत. बघू काय होते. सर, तुमच्या पक्षाचा प्रश्न नाहीये, पण सुनील केदार यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, त्याच्यामध्ये ते असं म्हटलेलं आहे की माझ्यावर जर यापुढे काही झालं तर मी घरात बसून मारेन. अशा पद्धतीचं वक्तव्य सभेदरम्यान करणं किंवा प्रचारादरम्यान करणं, याच्याकडे तुम्ही कसं पाहता? त्रागा हा शब्द मराठीत आहे. माणूस शेवटी त्राग्याने सतत त्रास जर व्हायला लागला तर माणूस कॉर्नर केलं माणसाला तर माणूस काय करणार? शेवटी जर तुम्ही प्रत्येक गोष्टीत माणसाला त्या कॉर्नर करत असेल आणि त्या माणसाने सहन तरी किती करायचं? त्यामुळे हे त्राग्यातनं केलेले उद्गार आहेत, त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे. सर, तुमच्या सांगली जिल्ह्यातील ते काँग्रेसचे दोन्ही आमदार आहेत आणि जे इच्छुक उमेदवार आहेत विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. त्यांनी बाहेर माध्यमांशी संवाद साधताना दिल्लीमध्ये सांगितलं की आम्ही मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती सांगली लोकसभा मतदारसंघात करणार आहोत असं विश्वजित कदम यांचं म्हणणं. नाही, ही आघाडी आहे, मग अशा सगळ्या जागा मैत्रीपूर्ण लढाव्या लागतील. माझं उलट मत आहे की काँग्रेस आणि शिवसेनेत हे मतभेद मिटावेत, त्यांचे जे काही एकमत करावं. शेवटी प्रत्येक जागा महत्त्वाची आहे आणि म्हणून काँग्रेस आणि शिवसेनेत एकमत व्हावं, ते एकत्रित यावेत आणि त्या बाबतीत योग्य चांगला निर्णय व्हावा असा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी मी असो, शरद पवार साहेब असो, आम्ही प्रयत्नशील आहोत. उद्या परवा सर, सांगली हो या भिवंडी हो याचा महत्वाचा प्रश्न लोकसभेच्या आता निवडणुकांच्या तोंडावर आहे. लक्षद्वीपमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील उमेदवार उभा करतोय. आपल्या वतीनं उमेदवार ऑलरेडी त्यांना फॉर्म भरलेला आहे, मात्र त्या ठिकाणी घड्याळ चिन्ह त्यांना देण्यात आलेलं नाही याची माहिती समोर येते. केवळ महाराष्ट्रामध्ये त्यांना घड्याळ चिन्ह मिळते, इतर ठिकाणी आता हिमाचल प्रदेशमध्ये देखील उमेदवार भेटत आहेत. लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार म्हणून फैजल सध्याचे तिथले सिटिंग खासदार हे तिथं आमचे प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत आणि ते 100% निवडून येतील अशी तिथली परिस्थिती आहे. त्यामध्ये अलीकडेच तिथं काँग्रेसने देखील उमेदवार उभा केलेला आहे असं दिसतंय आणि त्यावेळी तिसरा उमेदवार हा उभा करण्याचा प्रयत्न झाला, पण घड्याळ जे आता कोर्टात हे आहे, न्यायप्रविष्ट आहे घड्याळ. सध्या घड्याळाच्या वापराच्या खाली न्यायप्रविष्ट असं लिहावं लागतं त्यांना. त्या न्यायप्रविष्ट असणारं घड्याळ हे महाराष्ट्रापुरतं आहे. देशात दुसऱ्या राज्यात ते मिळत नाही असं दिसतंय आणि ते घड्याळ न्यायप्रविष्ट आहे आणि कदाचित पुढच्या काळात त्या सुप्रीम कोर्टाचे निर्णय त्या बाबतीतही होतील. त्यामुळं तिथला जो उमेदवार त्यांनी उभा केलेला आहे त्याला आज घड्याळ हे चिन्ह मिळालेलं नाही. हे आम्हाला ऐकून ही बातमी तुम्हीच आत्ता आम्हाला दिली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.